मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोली शहरातून मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती महारॅली निघत आहे आणि या रॅलीची सुरुवात जी आहे ते साधारणतः काही वेळामध्ये होणार आहे आणि ह्या रॅलीने जे आहे ते पूर्णतः हिंगोली ते सजलेलं आहे। हिंगोली शहरातल्या चौकामध्ये जे आहेत ते बॅनर लागलेले आहेत। आपण जर बघत असाल तर मी आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून निघालो आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून या ठिकाणी आपण बघतो की प्रत्येक पोलवरती जिथं काय पोल आहे तिथं खाली जरांगे पाटील यांचा फोटो असलेलं होल्डर, त्यानंतर एक भोंगा आणि त्यानंतर वरती भगवा ध्वज जे आहे ते असं रॅली मार्गावरती सगळीकडे लागलेला आहे आणि एकंदरीतच रॅलीला जी आहे ते आता काही वेळात सुरुवात होणार आहे। सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांचं अकोला बायपास परिसरामध्ये 2 क्रेनच्या साह्याने 150 फुलांचा हार घालून स्वागत होणार आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे ते अकोला बायपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये येणार आहे। जसा मनोज जरांगे पाटील यांचा ताफा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये दाखल होईल तसंच या ठिकाणी उखळी याची ताफाची सलामी या ठिकाणी देणार आहे। जवळपास 51 उखळी ताफाची सलामी या ठिकाणी देणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा जे आहे ते अभिवादन करतील आणि त्यानंतर तिथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामधून रॅलीला सुरुवात होईल। ही रॅली शहरातील गणपती चौक त्याचबरोबर आखरे मेडिकल आणि त्यानंतर आखरे मेडिकल पासून पुढे रॅली जी आहे ते गांधी चौकाकडे जाईल। गांधी चौकातून रॅली परत इंदिरा गांधी चौकात येईल आणि इंदिरा गांधी चौकामध्ये जे आहेत ते मनोज जरांगे पाटील जमलेल्या जे काही मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी असतील किंवा मराठा समाज असेल जिल्ह्यातला त्यांना संबोधित करतील। आता मी आहे रामलीला मैदान परिसरामध्ये। ह्या परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली आहे। आपण जर बघाल तर जे काही मराठा बांधव येतील त्यांना हे सगळं लाईव्ह प्रक्षेपण होण्यासाठी LED स्क्रीनची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती म्हणजे रॅली जाणार आहे त्या रस्त्यावरती तर लाऊडस्पीकर साऊंड सिस्टमची व्यवस्था केलेलीच आहे। मात्र दुसरे कुठेतरी जे काही रस्त्यानं वाहन येणार आहेत त्या रस्त्यावरती ही जी पार्किंगची व्यवस्था असेल जवळपास या ठिकाणी 1000 ते 1200 स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत। स्वयंसेवकाला ज्याची त्याची जबाबदारी दिलेली आहे। प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत, प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक आहेत। त्याचबरोबर हजारो पोलिसांचं जे आहे ते या पोलीस कर्मचारी आणि पोलीस होमगार्डचा हजारो या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त लागलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्याही समित्या नेमलेल्या आहेत। जे काही महिला असतील त्या महिलांच्या समित्यामध्ये महिलांचं संरक्षण करतील। जवळपास रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ही रॅली याच इंदिरा गांधी चौकामध्ये येईल आणि इंदिरा गांधी चौकामध्ये आल्यानंतर मनोज जरांगे पाटील याच ठिकाणी जे आहेत ते जमलेला मराठा समाजाला संबोधित करतील। नेमकं रात्री सरकारचं एक शिष्टमंडळ होतं की मग मराठा समाजाचे जे नेते होते ते अजून अद्याप पोहोचलेले नाही। संदीपान भुमरे आणि अशोक चव्हाण यांनी रात्री त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांची भेट केली। जवळपास 2 तास चर्चा झाली। त्या चर्चेतून नेमकं काय बाहेर आलं हे जरांगे पाटील सांगतात का, म्हणजे रात्री त्या 2 तासाच्या चर्चेमध्ये काय घडलं हे जरांगे पाटील या ठिकाणी आज सांगणार आहेत का सभेच्या माध्यमातून किंवा मग मराठा समाजाला संवाद साधताना ते काही सांगतील का रात्रीच्या चर्चेबद्दल, ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।